बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तळे हे जगप्रसिद्ध खाऱ्या पाण्याच्या सरोवरासाठी ओळखले जाते। मात्र याच लोणार नगरीतील दैत्यसुदन मंदिर सध्या अनोख्या किरण उत्सवामुळे चर्चेत आले। हेमाडपंथी शैलीतील हे ऐतिहासिक मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही भगवान विष्णूच्या मूर्तीवर थेट सूर्यकिरणाचा अभिषेक होत असून भाविक आणि पर्यटकांमध्ये हा दिव्य अनुभव ठरत आहे। 15 मे पासून सुरू झालेल्या या किरण उत्सवात सकाळी 11 ते दुपारी 12:50 दरम्यान सूर्यकिरणे मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करून थेट भगवान दैत्यसुदन यांच्या मुकुटावर पडतात। स्थापत्य आणि खगोलशास्त्रांचा अनोखा मिलाप असलेल्या या मंदिराची रचना प्राचीन वास्तुशिल्पातील अचूकतेचा उत्कृष्ट नमुना मानली जाते। सुमारे 1000 वर्ष जुने असलेल्या या मंदिरात भगवान विष्णूंनी लावण्यासुराचा वध केल्याची शिल्प साकारण्यात आले। संशोधकांच्या मते मंदिराची बांधणी सूर्यप्रकाशांचा अचूक वेध घेऊन करण्यात आली आहे। त्यामुळे प्राचीन भारतातील विज्ञान आणि तंत्रज्ञान किती प्रगत होतं याचाही हा पुरावा मानला जातोय। गेल्या काही वर्षात किरण उत्सवाची प्रसिद्धी वाढल्याने श्रद्धाळू, पर्यटक आणि इतिहासप्रेमी मोठ्या संख्येने लोणारमध्ये दाखल होत आहेत। धार्मिक पर्यटनालाही यावेळी मोठी चालना मिळते। मंदिर परिसरात सकाळपासूनच भक्तांची गर्दी पाहायला मिळते, तर अनेक पर्यटक या अनोखा क्षण मोबाईलमध्ये कैद करताना दिसत आहेत। मंदिर परिसरात पिण्याच्या पाण्यासह इतर मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे। तसेच महिला भाविकांच्या सुरक्षेसाठी महिला सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येते। या बातमीचा सविस्तर आढावा घेतलाय बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी रघुनाथ आघावे यांनी। नमस्कार, सध्या मी आहे लोणार सरोवर येथे आणि या ठिकाणी आपण पाहतोय सूर्य मंदिर। या मंदिराचं दैत्यसुदनाचं मंदिर आहे आणि या ठिकाणी निसर्गाचा एक अद्भुत नमुना असा आहे। या ठिकाणी जी विष्णू भगवानांची मूर्ती आहे त्या मूर्तीवर दिनांक 15 मे ते 18 मे या दरम्यान सूर्याची किरण बरोबर श्री विष्णू भगवान यांच्या मूर्तीवर मस्तकापासून तर थेट पायापर्यंत पडतात आणि हे बघण्यासाठी या ठिकाणी असंख्य पर्यटक या ठिकाणी येत असतात। आपल्या सोबत आहेत स्थानिक पर्यटन विभागाचे अभ्यासक जे या ठिकाणी नियमित असतात, सचिन भाऊ कापुरे। त्यांच्याकडून आपण या किरणोत्सवाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। आत्ताच आपण मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणे हा किरणोत्सव बघितला। अत्यंत सुंदर आणि विलोभनीय दृश्य आपण बघितले आहे। खगोलशास्त्र व वास्तुशास्त्राचा एक अनोखा मिलाप आपल्याला या लोणार नगरीमध्ये दैत्यसुदन मंदिरामध्ये मिळत आहे। सूर्यकिरण हे जे उत्तरायण चालू होते, जेव्हा आपली झिरो शॅडो सावली पडत असते, तेव्हा हा विलोभनीय दृश्य आपल्याला दिसते। सूर्यकिरण सरळ रेषेमध्ये विष्णू भगवानाच्या डोक्यापासून तर पायाच्या नखापर्यंत पडतात व जसं काही सूर्य भगवान या विष्णू भगवानाला एक राज्याभिषेक म्हणजे पूर्ण अभिषेक करत आहे सूर्याचा, सूर्यकिरणांचा, असं आपल्याला विलोभनीय दृश्य इथे दिसत आहे। आणि हे बघण्यासाठी असंख्य मंडळी पब्लिक इथे येत आहे व हा भूतोना भविष्य इतका सुंदर असा हा चमत्कार, खगोलशास्त्राचा चमत्कार, वास्तुशास्त्राचा चमत्कार इथे बघत आहे। आपणही सर्वांनी हा जो प्रसंग आहे हो सर्वांनी बघावा, जास्तीत जास्त लोकांनी याचा आनंद घ्यावा, असं आम्ही मी लोणारकर टीमकडून सर्वांना एक आव्हान करत आहोत। धन्यवाद। या ठिकाणी आपल्या सोबत भाविक आहेत, त्यांनी या ठिकाणी जे दृश्य बघितले त्याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी चैतन्य पुरुषोत्तम कायंदे। मी पण गव्हर्नमेंट सर्टिफाईड गाईड आहे। गेली 14 वर्षांपासून या फील्डमध्ये आहे। तर आत्ता हा जो किरणोत्सवाचा आज दुसरा दिवस होता। भाविकांची गर्दी अफाट आहे। कालपेक्षा आज जास्त गर्दी वाटली मला। आणि 11 ते 12 हा 1 तास जो होता आजचा, हा खूप अप्रतिम किरणोत्सव झाला। आणि मला वाटतं की लोणार लेकच नाही तर असे बरेच पॉइंट आहे जे लोकांनी एक्सप्लोअर करणं खूप आवश्यक आहे। आज 1000 आहे तर उद्या लाखो करोडोंची संख्येने जर का लोक आले तर तेच लोणारकरांना चांगलं वाटेल असं मला वाटतं। हे दृश्य बघून तुमचा अनुभव काय होता? मला खूप छान वाटलं नेहमीच प्रमाणे। जेव्हा जेव्हा हा उत्सव होतो उत्तरायणामध्ये, दक्षिणायनामध्ये, तेव्हा हा 5 दिवस पैकी निदान 3 दिवस तरी येणं आणि पाहणं होतं। रोज काही पाहणं होत नाही, पण लगातार 1-2-3 दिवस पाहणं होतं। 5 पैकी 3 दिवस पाहणं होतं। अनुभव खूप छान, मस्त। आपल्या सोबत आहेत गाईड, या लोणार सरोवराचे गाईड शैलेश भाऊ सरदार। त्यांच्याकडून आपण या ठिकाणी हा जो किरणोत्सव आहे याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। नमस्कार,
आपलं जे लोणारमध्ये जे सगळ्यात प्रसिद्ध मंदिर आहे दैत्यसूदन मंदिर. ह्या मंदिरामध्ये दरवर्षी प्रमाणे ह्या पण वर्षी आता किरणोत्सव झालेले आहे. महाराष्ट्रामध्ये 3 ठिकाणी किरणोत्सव होतो. त्यातला जो सगळ्यात मुख्य आणि सगळ्यात सुंदर जो किरणोत्सव होतो तो आपला लोणार सरोवरमधला दैत्यसूदन मंदिराचा. या किरणोत्सवाचं जे वैशिष्ट्य आहे, एका दिवसाला हा या मंदिरामध्ये किरणोत्सव पूर्ण होतो आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे सूर्याची किरणं विष्णूच्या डोक्यावरून तर पायापर्यंत बघायला मिळतात आपल्याला. आणि एका दिवसामध्ये हा पूर्ण होतो. आणि हा जो कालखंड आहे आपला, हा दरवर्षी मे महिन्यामध्ये 15 मे ते 20 मे ह्या काळामध्ये हा आपला किरणोत्सव बघायला मिळतो आपल्याला. अतिशय सुंदर हा किरणोत्सव मानला जातो. हा मंदिराचा पूर्व इतिहास काय? पूर्वीतच म्हणजे हे 9व्या शतकातलं मंदिर आहे. चालुक्य राजांच्या काळामध्ये हे मंदिर बनवलं गेलेलं. पण काही आपल्याकडे आक्रमण झाले. आक्रमणाच्याच मंदिरावरती अटॅक झाला. तर काही वेळेस हे मंदिर पूर्ण मातीच्या ढिगाऱ्यामध्ये लपवून टाकलं होतं. 1878 मध्ये याचं उत्खनन केलेलं आहे. उत्खननामध्ये हे मंदिर सापडलं होतं. पण ज्यावेळेस हे मंदिर सापडलं होतं, त्या गाभाऱ्यामध्ये मूर्ती नव्हती. ती नंतर नागपूरच्या भोसल्याने दिलेली ही मूर्ती आहे. म्हणजे सुंदर आहे, विष्णूचं रूप आहे. हे आहे बालविष्णू. म्हणजे इथे विष्णू इथे दैत्याचा वध केला. नाव पडलं दैत्यसूदन मंदिर. लवणासुराचा वध केला. मग ह्या लवणासुरावरनं ह्या गावाला नाव पडलं आपलं लोणार. त्या प्रीत्यर्थ इथे ही मूर्ती बनवलेली आहे. हे विष्णूचं बाळरूप आहे. सध्या जी आपल्या अयोध्यामध्ये जे रामलल्लाची जी मूर्ती आहे, तिचा चेहरा आणि आपल्या लोणार सरोवरातील दैत्यसूदन मंदिराचा चेहरा हा सारखाच आहे. खाली लवणासुराचा वध करताना आपल्याला शिल्प दिसलेलं आहे. आणि 11:15 ते 12:15 ह्या दरम्यानमध्ये आपल्याला हा किरणोत्सव प्रभू अ, विष्णूच्या डोक्यावरून पायापर्यंत आपल्याला बघायला मिळतो. तुम्ही सध्या बघितलं असेल का माझ्या हातावरती सध्या आलेलं आहे. अशा प्रकारचे सुंदर असा किरणोत्सव आपल्याला बघायला मिळतो. हा जो किरणोत्सव असतो आता हे छिद्र आहे म्हणतात. या ठिकाणी पावसाळ्यामध्ये पाणी पडतंय का? त्या मंदिराचं जे आर्किटेक्ट असं केलेलं आहे, ह्या छिद्रातून फक्त लाईट खाली पडतो, हिच्यातून पाणी खाली पडणार नाही. कितीही पाऊस आला त्या मूर्तीवरती कधीही पाणी पडलं नाही आहे. इथं वैशिष्ट्य आहे. हे मंदिराचं जे बांधकाम केलं, हे स्थापत्यशास्त्र आणि खगोल घटना हिचा अभ्यास करून, सांगड करून ह्या मंदिरावरती बांधकाम केलेलं आहे. आपल्या सोबत आहेत या मंदिरामध्ये वर्षभर आपली सेवा देणारे रवी भाऊ. त्यांच्याकडून आपण त्यांना या मंदिराबद्दल त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत आणि त्यांना अनुभव काय आलेले आहेत त्याबद्दल त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. आपल्या भारतामध्ये लोणार सरोवर आणि दैत्यसूदन टेम्पल येथे श्री विष्णू भगवान हे अतिशय खूप सुंदर मूर्ती असून आणि देवाचं बाळरूप आणि दिसायला अगदी खूप छान. आणि त्याच्यानंतर इथे मे महिन्यामध्ये 15 ते 20 दरम्यान किरणोत्सव बघायला एकदम अतिशय गर्दी होती आणि खूप संख्येनं सर्व भाविक भक्त इथं हजर राहतात. आणि इथं देवाच्या दारामध्ये सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि खूप जागृत देवस्थान आहे. रवी भाऊ आणि त्यांनी स्वतः आपल्या या ठिकाणी अनुभव कथन केले. ठिकाणी आपण हा जो 15 ते 20 मे दरम्यान किरणोत्सव होत असतो, या किरणोत्सवाबद्दल आपण या ठिकाणी या महाराष्ट्र शासनाचे गाईड आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी लोणार सरोवर अभ्यासक यांच्याकडून आपण या ठिकाणी माहिती जाणून घेतली. रघुनाथ आगाव, न्यूज मराठी 24/7, लोणार, बुलढाणा.